हिंदू मनुष्य जेव्हा वोटिंग करतो त्याच्यावरती पगडा हिंदुत्वाचा असतो की जातीचा असतो. आता त्या हिंदू मतपेढीला जे जातीनिहाय सर्वेक्षण ते त्याला छेद देईल का, हा खरा प्रश्न आहे. पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी कधी जातीचा आधार घेऊन तसं राजकारण केलेलं नाहीये. मी ओबीसी आहे असं म्हणणं वेगळं आणि त्या जातीसाठी मैदानात उभं राहणं वेगळं. म्हणजे नोकरीतलं आरक्षण, शिक्षण क्षेत्रातले आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे. यावेळेसचा प्रश्न असा की तुम्ही त्यांना सत्तेमध्ये किती प्रमाणात भागीदारी करणार. काँग्रेसने जाती राजकारण केलं परंतु उघडपणे जातीय नेते तयार नाही केले. संघर्ष होणार, तो कसा होणार आणि किती तीव्र होणार हे कळायला काही काळ लागेल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या आठवड्यामध्ये बिहार या राज्यानं जातनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर केले. ते सगळीकडे व्हायरल सुद्धा झाले. याच्यामुळे पुन्हा एकदा देशभरात जातीनिहाय जनगणना व्हावी का अशी चर्चा सुरू झाली आहे. जातीवरून जनगणना करण्या पाठीमागं राजकारण काय आहे, त्याचा फायदा कोणाला, त्याचा तोटा कोणाला, अशी सगळी चर्चा होते. या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत दिल्लीत गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती नमस्कार. पुन्हा एकदा. आणि हाच पहिला प्रश्न आहे की जातीनिहाय जनगणना बिहारनं केली, त्याचे परिणाम नक्की काय काय होतील असं तुम्हाला? जातीनिहाय जनगणना हा अत्यंत सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील मुद्दा भारतीय राजकारणात राहिलेला आहे. बिहारने हिची सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता या जनगणनेमध्ये पहिल्यांदा प्रश्न मुख्य येतो तो म्हणजे ज्याची जेवढी ताकद आहे, जेवढी आहे जाती, त्याचं समर्थन आहे तेवढं त्याला सत्तेत भागीदारी पाहिजे. म्हणजे सर्व राजकीय पक्षांना पहिल्यांदा त्यांना उमेदवारी देताना निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर ओबीसी हे जे आहेत, इतर मागासवर्गीय, हा घटक त्यांना लक्षात ठेवावा लागेल. त्यांना सरकारी नोकरीतलं आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, परंतु त्यांना राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे आणि त्याचा दडपण सर्व राजकीय पक्षावरती येईल. ते जसं प्रादेशिक पक्षावरती येईल, कारण त्यांच्यासाठी जे सोपं आहे, तसं ते राष्ट्रीय पक्ष म्हणजे जे भाजप आणि काँग्रेस यांच्यावरती सुद्धा येईल. त्यामुळं त्याचा दुसरा मुद्दा असा आहे की 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी हिंदुत्वाची मतपेढी, वोट बँक आपण ज्याला म्हणतो, ती तयार केली होती. त्याची सुरुवात अयोध्येतल्या राम मंदिरापासून झाली. 1989च्या निवडणुकीपासून, ती लोकसभेच्या निवडणुकीपासून दिसायला सुरुवात झाली. आता त्या हिंदू मतपेढीला ही जी जातीय म्हणजे जातीनिहाय जे आहे सर्वेक्षण, ते त्याला छेद देईल का, हा खरा प्रश्न आहे. राजकीय पक्ष सावध झालेले आहेत. आता येणाऱ्या, आता जसं की नोव्हेंबरच्या म्हणजे पुढल्या महिन्यात किंवा डिसेंबरच्या ह्याच्यात 5 विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये राजकीय पक्ष कशा पद्धतीनं इतर मागासवर्गीयांना किंवा ओबीसींना समाविष्ट करतील हे पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं नोकऱ्यातल्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या आरक्षणाचा वेगळा मुद्दा असेल. सत्तेतली भागीदारी ओबीसींना राजकीय पक्ष कशी देणार, ह्याच्यावरून पुढचं राजकारण, पुढचं अर्थकारण हे सर्व अवलंबून राहणार आहे. याच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी हे स्वतःला मी ओबीसीचा आहे असं म्हणतात, परंतु जातीच्या आधारावरती ज्यांचं नेतृत्व पुढे आलं, मग ते लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, मायावती काशीराम असतील, शरद यादव असतील, मुलायम सिंग असतील, हे उत्तरेतले जे लोक आहेत, रामविलास पासवान असतील, त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी कधी जातीचा आधार घेऊन तसं राजकारण केलेलं नाहीये. मी ओबीसी आहे असं म्हणणं वेगळं आणि त्या जातीसाठी मैदानात उभं राहणं वेगळं. निवडणुकीच्या आखाड्यामध्ये तर ते तसे नरेंद्र मोदी उभे राहिले नाहीत. त्यामुळं आता नरेंद्र मोदी यांची जी ओबीसी इमेज आहे, त्याचा उत्तरेत किती परिणाम होऊ शकतो, कारण उत्तरेमध्ये असे प्रयोग झालेले आहेत. म्हणजे चरण सिंग ज्यावेळेस होते जाट लीडर म्हणून, काँग्रेसमधून ते बाहेर आले, त्यावेळेस त्यांनी अजगर नावाचं एक कॉम्बिनेशन केलं होतं. अजगर म्हणजे काय की अहिर, जाट, गुज्जर, राजपूत वगैरे या पद्धतीनं त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर काही काळाने हा प्रयोग गुजरात त्याला खाम म्हणून, म्हणजे क्षेत्रीय, आदिवासी, मुस्लिम वगैरे हे असं समीकरण होतं. त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये अहिंद म्हणून झालं. अन्य मागासवर्गीय, दलित आणि मुस्लिम असं कॉम्बिनेशन होतं.
तर त्याप्रमाणे असे प्रयोग राजकारणात झालेले आहेत आणि त्याचा फायदा त्या त्यावेळेस त्या त्या राजकीय पक्षांना मिळालेला आहे. तर मोदी यांना 2014 2024 साली परत तिसऱ्यांदा टर्म पाहिजे असेल तर त्यांना त्यांची समीकरणं बदलावी लागतील असं दिसतंय. आजपासून 6 महिन्याच्या आत लोकसभेची निवडणूक होईल असं म्हणतात. अशा वेळेला एका राज्यातली जातनिहाय जनगणना आणि तिचे आकडे पब्लिकमध्ये येणं यानं खरंच देशभरात जातीवरती आधारित नॅरेटिव्ह उभं राहू शकतं का? तेवढा वेळ या सगळ्या विरोधी पक्षांकडे आहे का? आणि जर का ते नॅरेटिव्ह उभं राहिलं तर ते अँटी बीजेपीच असेल असं तुम्हाला वाटतं? असं आहे की मी मगाशी म्हणालो भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची वोट बँक तयार केलेली आहे. राहुल गांधींनी सांगायला सुरुवात केलेली आहे की जातीचं त्यांनी जातीनिहाय आरक्षणाला काँग्रेसने सपोर्ट केलेला आहे. प्रादेशिक पक्षामध्ये याच्यामध्ये डिव्हिजन असू शकतं, परंतु उत्तरेमध्ये जात हा अत्यंत भावनात्मक संवेदनशील मुद्दा आहे राजकारणामध्ये. त्यामुळं की उत्तरेमध्ये आणि भारतीय जनता पक्षाचे शक्तिस्थान सुद्धा हिंदी भाषिक प्रदेशच आहे. दक्षिणेमध्ये कर्नाटक सोडला तर भारतीय जनता पक्षाला तसा आधार नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे भारतीय जनता पक्ष दुर्लक्षित करू शकत नाही. 6 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्या अगोदर 5 राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. ह्या प्रश्नाला बगल देणं, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम या पद्धतीनं करणं, तर त्याचा 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 नक्क फायदा निवडणुकीच्या मध्ये मिळणाऱ्या मतात कसा होतो त्याचा अंदाज राजकीय पक्षांना आलेला आहे, पण त्याची व्यूहरचना तिने अजून केलेली नाही आहे. पण त्यांना वेळ असो नसो त्यांना या पुढच्या काळामध्ये ही करावी लागणार आहे. असंच काहीसं 30 वर्षापूर्वी झालं होतं. मंडल विरुद्ध कमंडल असा संघर्ष त्यावेळी होता. तो संघर्ष तुम्ही अनुभवलेला आहे पत्रकार म्हणून, त्याचे आफ्टर इफेक्ट्स बघितलेले आहेत. तर त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा प्रबळ होता, यावेळी राम मंदिर जनतेसाठी खुलं होतं नवं उभं राहून. काही सिमिलॅरिटीज दिसतात का? त्यावेळी काय घडलेलं, आता काय घडेल असं वाटतं? असे की त्यावेळेस राम मंदिराचा मुद्दा चालू असतानाच व्ही पी सिंगांनी त्यांच्यातलं जे जनता दलाचं जे अंतर्गत राजकारण होतं देवीलाल आणि व्ही पी सिंग, त्यात त्यांनी हा मंडल आयोग त्यांनी स्वीकारला. त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं तैलचित्र उभारलं आणि एक प्रकारचा नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षांनी मंडल कमिशनला कधी विरोध केला नव्हता. ज्यावेळेस ते अयोध्येचा प्रश्न राम मंदिराचा आक्रमकपणे नेत असताना सुद्धा त्यांनी संघटनात्मक पद्धतीनं त्यांनी मंडललाच पाठिंबा दिला होता. म्हणजे त्या काळात तुम्ही पाहिलं असेल कल्याण सिंग, उमा भारती, त्याच्यानंतर सुशील मोदी, त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातले, म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी या पद्धतीनं जसं शिवराज सिंग चौहान यांना त्यांनी असे नवीन नेतृत्व त्यांनी ओबीसी मधून आणलं होतं. म्हणजे प्रत्यक्षात त्यांचा आग्रह जरी राम मंदिराचा असला तरी संघटनेमध्ये त्यांनी या पद्धतीनं आपले विस्तार करायला सुरुवात केली होती. महाराष्ट्रामध्ये माधव नावाची त्यांची थेरी होती, माळी धनगर आणि वंजारा. बाबरी मशीद पडल्यानंतर मुस्लिम त्यांच्यापासून दुरावला गेला. त्यांचे जातीय समीकरण आणि धार्मिक समीकरण निवडणुकीतले ते बदलले गेले आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला. म्हणून 1996 ते 2024 पर्यंत 2004 पर्यंत काँग्रेस सत्तेच्या बाहेर होती. देवेगौडाला वगैरे त्यांनी सपोर्ट केला, परंतु काँग्रेसला प्रत्यक्ष सत्ता मिळू शकली नव्हती. त्यामुळं या या निवडणुकीमध्ये म्हणजे जसं आपण म्हणत होतो की 1989 साली 1989 साली ज्यावेळेस मंडलचा त्यांनी घेतला त्यावेळेस तसा विरोध झाला नव्हता. म्हणजे रस्त्यावरती येऊन आरक्षणामध्ये झालं होतं. जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 50%च्या वर तर तुम्हाला देता येणार नाही. म्हणजे नोकरीतलं आरक्षण आणि काय म्हणतात त्याला याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे. या वेळेसचा प्रश्न असा की तुम्ही त्यांना सत्तेमध्ये किती प्रमाणात भागीदारी करणार, त्याचं प्रेशर सर्व पक्षावरती आली. काशीरामचा उदय सुद्धा त्याच काळात झाला बहुजन समाज पक्षाचा. त्याच्या अगोदर त्यांचं DS4 होतं. नंतर दलित शोषित समाज संघर्ष समिती ही त्यांनी जी काढली होती, वेगवेगळे प्रयोग काशीराम करत होते, पण नंतर बहुजन समाज पार्टी काढली आणि त्याच्यानंतर त्यांची जी घोषणा होती तिलक तराजू और तलवार इनको मारो जूते चार, असं त्यांची एक आक्रमक घोषणा होती आणि जाती समीकरणावरती त्यांचं संपूर्ण राजकारण अवलंबून होतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की 1989 ते 2000 साधारणतः 14 पर्यंत भारतीय राजकारणामध्ये कसं चर्निंग सुरू झालं आणि 14 नंतरचा नरेंद्र मोदी यांचा उदय हा वेगळा सांगू शकतो. भाजप हा सुद्धा भाजपचा एक मोठा वोटर बेस हा त्या त्या ठिकाणचा ओबीसी समूह आहे असं मानतात. जसं तुम्ही उल्लेख केलात, महाराष्ट्रात माधव असेल, उत्तर प्रदेशात असेल, त्यांनी पुन्हा ओबीसीतले काही
सब वर्ग किंवा काही जातींचा समुदाय समोर बरोबर यावा असा प्रयत्न उत्तर प्रदेशात केला. सो एकाच वेळी हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि त्याच वेळेला ओबीसी समुदाय आपल्याकडं खेचून घ्यायचा, ही जी भाजपची स्ट्रॅटेजी आहे ती खरंच आतापर्यंत वर्क झाली आहे का, आणि आता येणाऱ्या कालावधीत ती वर्क होत राहील का? त्याचा फायदा त्यांना भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला, वाढीला झालेला आहे आणि त्याची परिणती त्यांना सत्तेत मिळाली. भारतीय जनता पक्षाचं जे आज प्रबळ पक्ष म्हणून किंवा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून जे म्हटलं जातं, त्याला जशी एक आक्रमक हिंदुत्वाची किनार आहे, त्याचप्रमाणे त्यांनी जाती समीकरण जी केली होती ती त्यांनी साधली. शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणून जनसंघाची जी प्रतिमा होती, अखंड हिंदुस्थान शेटजी भटजीचा पक्ष म्हणून त्यांनी कटाक्षाने त्यांनी ती घालवली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की अडवाणी अध्यक्ष झाल्यानंतर यावरती पहिली भूमिका घेतली होती के एन गोविंदाचार्य यांनी. चाल चरित्र आणि चेहरा बदलला पाहिजे, सोशल इंजिनिअरिंगची भाषा त्याच वेळेस भारतीय जनता पक्षात सुरू झाली. त्याचा फायदा त्यांना झालेला आहे. त्यामुळे त्यांचं नवीन नेतृत्व आपल्याला दिसतं. परंतु आता याच्यामध्ये त्यांना बॅलन्सिंग ऍक्ट करावं लागणार आहे. आक्रमक हिंदुत्व किती घ्यायचं आणि सामाजिक न्याय किंवा ओबीसींना समाविष्ट कसं करायचं हे त्या वर्गाला, त्या जातींना, त्या जाती समूहाला कळेल, पचेल या पद्धतीनं त्यांना भूमिका घेणं अपरिहार्य आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी काही डावं उजवं केलं किंवा शब्दच्छल केला किंवा काही केलं तर कुठे ना कुठे त्यांना झटका बसू शकतो. नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षात जातीच्या पलीकडे जाऊन काही वोट बँक्स बनवल्या असं खूप तज्ज्ञ म्हणतात. त्याच्यामध्ये विशेषतः महिला ही एकसंध वोट बँक बनवली गेली, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना दिल्या असतील, त्याच्यानंतर योजनांचे लाभार्थी मग ते वेगवेगळ्या जात समुदायातले असतील, वेगवेगळ्या धर्माचे असतील, त्यांची वोट बँक बनवली गेली अशी थेरी वेगवेगळी लोक मांडतात. या बिहारच्या निर्णयाच्या आधीच एक विशेष अधिवेशन घेऊन महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. सर, मग हे जे नवीन वोट बँकचे प्रकार नरेंद्र मोदी यांनी आणले म्हणतात, ते भाजपच्या कामाला येतील? ते खरंच तेवढे प्रबळ आहेत का? का मग जातीनिहाय राजकारण आणि जातींची अस्मिता अधिक प्रबळ ठरते? असं आहे की महिला आरक्षणाला कोणी विरोध केला नाही. MIM जर सोडलं तरी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये याला कोणी विरोध केला नाही. त्याच्यामध्ये आग्रह असा होता की या आरक्षणात कोटा विदिन कोटा, या आरक्षणात सुद्धा तुम्ही ओबीसीसाठी कोटा द्या अशी मागणी गैर भाजप पक्ष किंवा भाजपचे विरोधक हे करत होती. त्यामुळं हा महिला आरक्षणाचा पूर्णपणे लाभ हा मोदींना म्हणजे बीजेपीला मिळेल का याच्याविषयी प्रश्नचिन्ह आहे. कारण याला कोणी विरोध केला नव्हता आणि म्हणजे त्याची सुरुवात जी झाली होती ती असं म्हणतात की ती राजीव गांधी यांच्या काळात झाली होती. त्यातला वेगळा भाग आहे. सुरुवात कोणी केली, नंतर का करू शकले नाही वगैरे हे तपशिलाचे भाग आहे. परंतु तत्वतः याला कोणत्याही पक्षाने विरोध केलेला नाहीये. त्याच्या इम्प्लिमेंटेशनचा भाग आहे हा एक नंबर वन. दुसरी गोष्ट अशी की महिला आरक्षण जरी केलं तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही 2029 नंतर होणार आहे. त्यामुळे 2024ला याच्यावरती कोणी मतं मागितलं तर त्यांना एक गठ्ठा मतदान मिळेल असं काही आज तरी काही दिसत नाही तसं, कारण कोणी त्याला विरोध केलेला नाही. परंतु हे मात्र खरं की या काळामध्ये म्हणजे 2000 साधारणतः म्हणजे 1990 पासून ते आतापर्यंत 2023 पर्यंत भारतीय जनता पक्षाने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्याच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर माणसं त्यांनी दिली, नवीन तरुणांना दिलं. फ्लोटिंग वोटर्स म्हणतात त्यांना मोठ्या प्रमाणात, म्हणजे त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून फ्लोटिंग वोटर्सना त्यांनी आणलेलं आहे. परंतु फ्लोटिंग वोटर्स हे तुमचे कायमचे वोट बँक नसतात. ते आज आज एका पक्षाला देतात तर उद्या ते दुसऱ्या पक्षाला देऊ शकतात. प्रमोद महाजन म्हणायचे की कमिटेड वोटर्स तर आम्हाला माहिती आहेत, पण फ्लोटिंग वोटर्स हे कोण सत्तेत येतं आणि कोण सत्तेत येणार नाही हे ठरवण्याचा निर्णायक ते भूमिका निवडणुकीच्या काळात घेऊ शकतात. त्यामुळं आता हे हे वोट बँकेचं राजकारण आहे, हे निर्विवाद प्रत्यक्ष काम केलेलं हे सुद्धा आहे. जसं नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या त्यांनी सोयी दिलेल्या आहेत. म्हणजे जसं त्यांना ते उज्ज्वला आहे असेल किंवा स्वच्छतेबाबत केलं असेल, त्या पद्धतीनं आता सर्वच गैर भाजप पक्ष जे सत्तेत आहेत ते सुद्धा याच पद्धतीनं चाललेले आहेत. मतदार त्यामुळे संभ्रमित होऊ शकतो. म्हणजे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी महिलांना फुकट बस सवलत दिली. नंतर बसेसमध्ये त्यांनी पोलीस संरक्षण दिलं. त्याच्यानंतर विशिष्ट लिमिटपर्यंत तुम्हाला
तिथे नळा वॉटर टॅक्स नाही आहे, विजेचा टॅक्स नाही आहे. ह्या सवलतीचं राजकारण आता सर्वच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करू लागले. त्यामुळं त्यामुळं असं सांगणं की एक मोठा सॉलिड वर्ग एका पक्षाला मतदान देईल हे या 5 राज्यातल्या निवडणुकीनंतरच कळू शकतं. या एका अ, जनगणनेमध्ये संपूर्ण देशाचं राजकारण पुन्हा एकदा जाती केंद्रित होईल का? प्रत्येक पक्षाला, विशेषतः भाजपला, जातीवर आधारित आश्वासनं, त्यानुसार निर्णय असे काही करायला लागेल का? आणि जे धर्मावर आधारित नॅरेटिव्ह गेलेलं होतं ते परत प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात तिथल्या प्रबळ जातींवरती आणि तिथल्या संघर्षावरती येईल का? राजकारणामध्ये प्रामुख्याने मतं मिळतात ती जातीच्या नावावरती. मग त्यामध्ये डावे असो, उजवे असो, सेंट्रिस्ट पार्टीज असो, कोणी असो, जात बाजूला ठेवून निवडणुकीचं राजकारण किंवा सत्तेचं राजकारण कोणी करू शकत नाही. याच्यामध्ये धर्माचा एक मुद्दा आला, हिंदुत्वाचा प्रखर मुद्दा, पण त्याला आंतरराष्ट्रीय किनारे होती. कारण जगामध्ये जेव्हा फंडामेंटलिस्ट फोर्सेस वाढत होते त्याच वेळेस भारतामध्ये आक्रमक हिंदुत्वाचं परत एकदा सुरू झालेलं. परंतु असं आहे की हिंदू मनुष्य जेव्हा वोटिंग करतो त्याच्यावरती पगडा हिंदुत्वाचा असतो की जातीचा असतो, हे साधारणतः जे निवडणुकीच्या काळात काम करतात त्यांच्या लक्षात येतं. कारण जात म्हणजे इथं निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना प्रत्येक राजकीय पक्ष विचारतो की तुम्हारे वोट कितने आहे, म्हणजे तुमच्या जातीचे वोट किती, तुमच्या धर्माचे वोट किती असं ते विचारत नाही. कारण त्यावरून त्याचा आधार किती हे कळू शकतो. त्यामुळं याच्यात हे म्हणणं अवघड आहे की धर्माच्या नावावरती मतं मिळतात का जातीच्या नावाने, किंवा धर्म हा जास्त इन्फ्लुएन्स करतो निवडणुकीमध्ये की जात. आज तरी हे स्पष्ट झालेलं आहे की जातीचा प्रभाव हा धर्मापेक्षा जास्त असतो. त्यामुळं उत्तरेमध्ये विशेषतः जे आपण बिमारो स्टेट सर्वात जास्त आहेत, म्हणजे भारतामध्ये मुंबई कदाचित एकमेव शहर असेल जिथे जात हा फॅक्टरच नसतो निवडणुकीमध्ये. तुम्ही स्थानिक आहात की बाहेरचे आहात हे सुद्धा हा फॅक्टर नसतो. परंतु उत्तरेमध्ये जातीचा पगडा मोठ्या प्रमाणात आहे. महिला सुद्धा जातीच्या प्रभावाखाली आणि पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे मतदान करतात. तर त्यामुळं की हे आज सांगणं कठीण आहे, परंतु ट्रेंड्स जर पाहिले तर जातीचा प्रभाव हा जास्त दिसतो. अशा प्रकारच्या जातीनिहाय जनगणना वेगवेगळ्या राज्यामध्ये समजा झाल्या, तिकडच्या सत्ताधीशांनी, विशेषतः बिगर भाजप सत्ताधीशांनी त्या केल्या, तर आणि त्यातून समजा असं लक्षात आलं की ओबीसी समाज हा खूप जास्त आहे, तर मग जी 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती काढून टाकावी लागेल का? किंवा ती काढून टाकण्याच्या दिशेनं पावलं टाकणं कंपल्सरी ठरेल का सत्ताधीश पक्षाला? असे की ह्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होऊ शकेल. आरक्षणाची लिमिट काय असेल, त्यानंतर क्रिमी लेअरचं काय असेल. परंतु जर ओबीसीचा हा स्फोट झाला, ओबीसीला सत्तेत जास्त पाहिजे म्हटलं तर पुढचा पंतप्रधान, पुढचा राष्ट्रपती, पुढच्या सत्तेतले जे सत्ता वाटप जे असेल ते हे ओबीसीच्या प्रभावाखाली येऊ शकतं. हे त्याच्यामध्ये त्यांचा जास्त शेअर असू शकतो. कारण मग त्याच्यानंतर हा बॅलन्सिंग करणं असेल. परंतु ह्या जरतरच्या गोष्टी झालेल्या आहेत. निवडणुकीच्या 2024 मध्ये राजकीय पक्ष किती ओबीसी उमेदवारांना तिकीट देणार हे पाहणं फार अत्यंत महत्वाचं राहणार आहे. कारण तसं पाहिलं तर टेक्निकली ओबीसी पंतप्रधान आपल्याकडे आहेतच नरेंद्र मोदी, तांत्रिकदृष्ट्या भले ते उत्तरेतले असतील ते नसतील. त्याच्यानंतर आपल्याकडे आदिवासी महिला या राष्ट्रपती आहेतच. त्यामुळे हे सिम्बॉलिझम पेक्षा प्रत्यक्ष सत्तेमध्ये त्यांना किती वाटा मिळतो यावरती पुढचं राजकारण राहणार आहे. आणि त्यावरतीच ही जातनिहाय जे त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. इतर राज्यामध्ये कदाचित निवडणुकीच्या अगोदर हे होऊ शकणार नाही, परंतु हा मुद्दा चर्चेत आलेला आहे आणि तो चर्चेत आल्यानंतर त्याचा प्रभाव हा तिकीट वाटपात होतो. राजकारण तर होत राहील, पण याच्यामुळं समाजावरती परिणाम होईल का? वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातींमधले संघर्ष अधिक तीव्र होतील का? जितकी माणसं तितकं प्रतिनिधित्व, या मुद्द्यामुळे सगळीकडेच रिस्ट्रक्चरिंग आणि रिअलाइनमेंट पॉलिटिकल पॉवरची, सोशल पॉवरची होण्यासाठी हे एक ट्रिगर ठरू शकतं. चर्नी सुरू झालेलं आहे, समाजामध्ये मंथन सुरू झालेलं आहे. समाजामध्ये जो अ, आपण अप्पर कास्ट म्हणतो त्याच्यामध्ये बेचैनी आहे. परंतु बेचैनी असली तरी रस्त्यावरती उतरून संघर्ष होईल का नाही तो मंडलच्या वेळी दिसला. म्हणजे लोकांनी आत्महत्या केल्या, रस्त्यावरती आले, त्याचे व्हायलेंट रिॲक्शन आली. ती काय कशी प्रमाणात होईल किंवा होणार नाही
हे या पुढच्या काळात कळेल, कारण हे अजून आरक्षणाचं ते पुढे आलेलं नाहीये. आता सत्तेत सहभागी होण्याचा हा जास्त दिसतो. हा बिहारने एक मॉडेल दिलेलं आहे की आमच्याकडे एवढे एवढे ओबीसी आहेत आणि ओबीसी म्हटल्यानंतर तुम्हाला तेवढ्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं पाहिजे सत्तेमध्ये. ही मागणी सुरू झालेली आहे. परंतु ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा कधी येतो, ज्यावेळेस नोकऱ्यात, सरकारी नोकऱ्यात आरक्षण असतं, ज्यावेळेस शिक्षणामध्ये आरक्षण असतं, त्यावेळेस क्लॅश ऑफ इंटरेस्ट हे जास्त तीव्र असतात, प्रखर असतात. ते पुढे मागे कसे पॉलिसीमध्ये येतील हे कळू शकतं. परंतु आज म्हणजे ह्या मोठ्या ज्या त्याला काय म्हणतो आपण, त्याला मार्शल कम्युनिटीज आहेत, ते सुद्धा हे असं ते अशा मागणी केल्यानंतर त्याच्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष होऊ शकतो. तो कसा होईल, त्याचं स्वरूप काय असेल माहित नाही, परंतु क्लॅश ऑफ इंटरेस्ट होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता छगन भुजबळ आणि वडट्टीवार यांनी वेगळी भूमिका मांडलेली आहे. विदर्भातील तुम्हाला वेगळे स्वर ऐकायला मिळतात. संघर्ष होणार, तो कसा होणार आणि किती तीव्र होणार हे कळायला काही काळ लागेल. काँग्रेसमध्ये क्लिअर कट ओबीसी चेहऱ्याची कमी आहे का? जरी काँग्रेसनं या प्रश्नाला बळ दिलं असलं, त्याचा वापर ते करून घेत असले तरी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे असे दोन चेहरे आणि त्याच्यानंतर तितपत राष्ट्रीय प्रभाव असणारा दुसरा चेहरा नाही, ही अडचण काँग्रेसला ह्या राजकारणाचा, जातीनिहाय जनगणनेचा फायदा करून घेताना होऊ शकते. असे की काँग्रेसमध्ये विलक्षण अनेक मुद्द्यावरती आंतरविरोध आहे. काँग्रेसने जातीय राजकारण केलं, परंतु उघडपणे जातीय नेते तयार नाही केले. एक तर त्यांचा फंडामेंटल त्यांचा मनाची गाठ होते की गांधी नेहरू पर्यावरती आम्हाला मतं मिळतात, पक्षापेक्षा परिवार मोठा, कारण त्याच्या नावाने मतं मिळतात आणि आम्ही सत्तेत येतो. म्हणजे 1980, म्हणजे 80 पर्यंत तरी काँग्रेसच्या नावाने कोणी दिलं तरी लोक निवडून द्यायचे. उमेदवाराची जात पाहिली जायची नाही, त्याची त्याची कॅपॅसिटी पाहिली जायची नाही, कॅलिबर पाहिलं जायचं नाही. परंतु 80 नंतर 90 नंतर हे बदलत गेलं आणि आता 2004 नंतर किंवा 2014 नंतर तर ह्या गांधी परिवाराच्या नावाने सुद्धा मते मिळत नाही. म्हणून मग एकीकडे त्यांनी सांगितलं, म्हणजे महिला आरक्षण असेल किंवा मग आता ओबीसीच्या बाजूने काँग्रेस उभी राहत असेल, कुठे ना कुठे त्यांना बदलावं लागतं. त्यांना वास्तवाची त्यांना जाणीव झालेली की हा परिवार, इंदिरा गांधी नंतर या परिवाराच्या नावाने आपल्याला आता मते मिळत नाहीत. त्यासाठी वेगळे प्रयोग करणं आवश्यक आहे आणि त्यातून काँग्रेसमध्ये आपण म्हणतो त्याला जबरदस्तीने म्हणा किंवा काही म्हणा, प्रयोग सुरू झालेत. मल्लिकार्जुन खरगे आज जरी पक्षाचे अध्यक्ष असले तरी या पक्षामध्ये सत्तेची सारी सूत्र राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या हातात आहेत. मल्लिकार्जुन खरगेला कोणी भेटले की ते म्हणतात की प्रथम तुम्ही त्यांना भेटा, त्यांना कन्व्हिन्स करा, माझी काही ना नाही आहे. त्यामुळं खरगे, एक तर खरगेंचं वाढतं वयोमान, त्याच्यानंतर त्यांच्या हातात पूर्णपणे पक्ष नाही, ते जरी निवडून आलेले अध्यक्ष असले, सत्तेची सारी सूत्र राहुल गांधी आहेत. भारत जोडो त्यांनी केलं. काँग्रेसमध्ये असा प्रचार केला जातो की भारत जोडोमुळं पक्षाचा एकदम प्रतिमा बदलली, लोक देतात. परंतु त्याच्यापेक्षा जास्त परिणाम तर नितीश कुमारच्या या जातीनिहाय सर्वेक्षणानंतर जास्त त्याचा इम्पॅक्ट दिसतो भारत जोडोपेक्षा. त्यामुळं आता काँग्रेस ही बदलतीये, सर्वच राजकीय पक्ष बदलतात. याच्यामध्ये प्रामुख्याने बीजेपी ह्याला कसा छेद देते हा एक भाग आहे. काँग्रेसची काही आपलं मतं आहेत, काँग्रेसचे काही पॉकेट्स आहेत. त्या पॉकेट्समध्ये जरी काँग्रेस तगून राहिली तरी मग पुढचं नंतर काय समीकरण होतं त्याच्यामध्ये 2024 तुम्हाला सत्तेचा तराजू कुणाकडे हे कळू शकतं. ते केसरी सर, तुमचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळाली. परत परत बोलत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.